नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्याच्या एका सेवेतून दुसऱ्या सेवेत रुजू होणाऱ्यांना सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ अनुदेयबाबत वित्त विभागाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता वित्त विभागाचे हे महत्त्वपूर्ण परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्याच्या एका सेवेतून दुसऱ्या सेवेत रुजू होणाऱ्यांना सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ अनुदेयबाबत वित्त विभागाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक। बघा, इम्पॉर्टंट करिक्युलर ऑफ द फायनान्स डिपार्टमेंट रिगार्डिंग द ॲडमिसिबिलिटी ऑफ पेन्शन बेनिफिट्स बाय कंबिनिंग सर्व्हिस फॉर दोज जॉइनिंग फॉर वन स्टेट सर्व्हिस टू अनदर। राज्य कर्मचाऱ्याने राज्याच्या एका सेवेतून दुसऱ्या सेवेत निवड झाल्याने दुसऱ्या सेवेत रुजू झाल्यानंतर सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ अनुदेयबाबत वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की दिनांक 31/10/2005 नुसार राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही लागू करण्यात आली आहे। या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली वित्त विभागाची दिनांक 24/2/2009 व दिनांक 16/7/2009 रोजीची परिपत्रके हे रद्द करण्यात आलेली आहे। तसेच दिनांक 1/11/2005 पूर्वी शासन सेवेत निवृत्ती वेतनहार्य आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याच अथवा अन्य विभागातील निवृत्ती वेतनहार्य या आस्थापनेच्या पदांवरील नियुक्तीसाठी दिनांक 1/11/2005 पूर्वी अथवा त्यानंतर अर्ज केला असेल व त्याला दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर नवीन पदांवर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा प्रकरणी शासन परिपत्रक हे वित्त विभागाच्या दिनांक 12/1/2007 रोजीच्या निर्णयातील नमूद नियम 1982 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना ही लागू ठरणार आहे। जर सदर परिपत्रकातील नमूद अटी आणि शर्तीची पूर्तता ज्या प्रकरणी होत नसेल अशा शासकीय कर्मचाऱ्यांस नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही लागू ठरणार आहे। सदर निर्णय हा राज्यातील जिल्हा परिषदा तसेच ज्यांना सध्या अस्तित्वात असणारी निवृत्ती वेतन योजना व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी ही लागू आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असणारी अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे इत्यादींच्या सेवेमध्ये दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य त्या फेरफारासह लागू ठरणार आहे। बघा, तुमच्या समोर या ठिकाणी हे परिपत्रक आहे। राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुसऱ्या सेवेत दिनांक 1/11/2005 नंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या निवृत्ती वेतन योजनेबाबत स्पष्टीकरण महाराष्ट्र शासन। बघा, परिपत्रक काय सांगतोय। शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पाहू शकता। दिनांक 31 ऑक्टोबर 2005 अन्वये राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही लागू करण्यात आली आहे। या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली संदर्भाधीन क्रमांक 2 व 3 ची अनुक्रमे दिनांक 24/2/2009 व 16/7/2009 ची परिपत्रके रद्द करण्यात येत आहे। वरील योजनेसंदर्भात शासन आणखी असा खुलासा करीत आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन सेवेत निवृत्ती वेतनहार्य आस्थापनेवर
कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच किंवा अन्य विभागातील निवृत्ती वेतनहार्य आस्थापनेच्या या पदांवरील नियुक्तीसाठी दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी किंवा त्यानंतर अर्ज केला असेल आणि त्याला दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नवीन पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा प्रकरणी शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक ONIE 10-06-87 सेवा 4 दिनांक 12 जानेवारी 2007 मधील 1 आणि 4 येथे नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता झाल्यास संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरतील। या परिपत्रकात नमूद केलेल्या पहिला आणि चौथा येथील सर्व अटींची पूर्तता ज्या प्रकरणी होत नसेल अशा शासकीय कर्मचाऱ्यास नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू ठरेल। तिसरा आहे वरील स्पष्टीकरण जिल्हा परिषदा तसेच ज्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी स्तर विद्यापीठे आणि त्याच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे इत्यादींच्या सेवेमध्ये दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य त्या फेरफारांसह लागू ठरेल। हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव निलेश वाडेकर। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्याच्या एका सेवेतून दुसऱ्या सेवेत रुजू होणाऱ्यांना सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ अनुदेयबाबत वित्त विभागाचे हे जे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।